नमस्कार. एबीपी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. भारत विकास परिषद शाखा शेगाव यांचा काल पदग्रहण सोहळा संपन्न झाला. भारत विकास परिषद पदग्रहण कार्यक्रमादरम्यान सर्वप्रथम भारतमाता स्वामी विवेकानंद शेगावचा राणा श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार तथा दीप प्रज्वलन केले. नंतर वंदे मातरम हे गीत झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमादरम्यान भारत विकास परिषदचे वरिष्ठ पदाधिकारी नागपूरवरने आले होते. नवनियुक्त पदाधिकारी अध्यक्ष डॉक्टर अभय गोयंका, उपाध्यक्ष श्री विजय पुंडे, सचिव श्री पंकज अग्रवाल, सहसचिव श्री भरत पालडीवाल, कोषाध्यक्ष डॉक्टर रमेश भुतडा, कोषाध्यक्ष श्री हरीश माटा, प्रकल्प प्रमुख संस्कार प्रकल्प प्रमुख डॉक्टर किशोर कुलकर्णी, सहसंस्कार प्रकल्प प्रमुख श्री अमोल चिंचोलकर, सेवा प्रकल्प प्रमुख श्री भारत खत्री, सहसेवा प्रकल्प प्रमुख श्री मनीष मोदी, पर्यावरण प्रकल्प प्रमुख श्री आनंद बर्नेला, सहपर्यावरण प्रमुख श्री विठ्ठल मिरगे, संपर्क प्रमुख श्री रमेश गांधी, संस्कार सेवा पर्यावरण सक्षम भारत, एकत्र येऊया संस्कारक्षम सेवाभावी आणि पर्यावरणपूरक सक्षम भारत घडवूया. भारत विकास परिषद याचा मुख्य उद्देश की आपल्या भारतातील प्रत्येक व्यक्ती हा सक्षम, संस्कारी तथा समाजहित जाणणारा असावा. त्याकरिता आपल्या परिषदमध्ये संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा व समर्पण येतात तत्वावर आपल्याला भविष्यात काम करायचे आहे. यासोबतच शेगाव शाखासाठी तुझ्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यांना याची शपथ सुद्धा देण्यात आली. आपल्या कामाबद्दल प्रामाणिकता व लोकहित जनहित हेच आपली सेवा असं आपल्या या भारत विकास परिषदेचे कार्य आहे. ती आपल्याला पुढे न्यायची आहे. त्यासोबतच आपण दिव्यांग, शैक्षणिक, बालशिवे अनेक भागामध्ये आतापर्यंत काम करत आलेले आहे. शाखा पूर्ण देशभर आहे. विशेष बातमीसाठी एबीपी मराठी सोबत मुख्य संपादक विठ्ठल अवताडे, कार्यकारी संपादक समीर देशमुख, शेगाव.